प्रत्येक कुटुंब महिन्याला हजारो रुपयांचा भाजीपाला विकत घेताना आणि भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढल्याची ओरड होत असताना नागपूरमध्ये दोन बहिणी आपल्या आईच्या मदतीने इमारतीच्या 1500 चौरस फुटाच्या गच्चीवर शेतीतली किमया करून दाखवतात। कुटुंबाच्या गरजेचा वर्षभरातला 98% भाजीपाला दोन्ही भगिनी आणि त्यांची आई गच्चीवरच पिकवतात। अवघ्या 1500 चौरस फुटांच्या गच्चीवर 97 प्रकारचा भाजीपाला दीपाली आणि अंजली राठोड या बहिणी त्यांच्या आई जयश्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिकवतात। घरचीच पिकवलेली भाजी खाल्ल्यामुळे गेल्या अनेक वर्षात कुटुंबात आजारी पडण्याचं प्रमाणही खूप कमी झाल्याचं राठोड कुटुंबियांचं म्हणणं आहे। याच्या माध्यमातून शेती, आरोग्य आणि माती यांची काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे आणि जर अशीच प्रॅक्टिसेस आम्ही करत राहिलो तर काय असू शकते, ही याच्यामध्ये आम्ही डिस्क्रिप्टिव्ह वेमध्ये रिसर्च बेसवर लिहिलेली आहे। आणि आमचा जो एक्सपेरिमेंट आहे की आम्ही गच्चीवर 4th फ्लोअरवर गच्चीवर आमच्या टेरेसमध्ये जर भाजीपाला पिकवू शकतो, दॅट टू ऑर्गॅनिकली, तर हे एक्सपेरिमेंट किती प्रमाणावर सक्सेसफुल आहे आणि आपण यामधून काय इन्फर करू शकतो, आजच्या पिढीला आम्ही काय देऊ शकतो, आम्ही ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे। या पुस्तकात फक्त रिसर्चच नाही आहे, ह्यात अनुभव पण आहे। कारण जेव्हा आम्ही रिसर्च करतो तर त्याला सिद्ध करण्यासाठी आपण अनुभव पण देतो, जे प्रूफ असतं की जे आपण केलेलं आहे तेच खरं आहे आणि तेच या पिढीला असं घेता आलं पाहिजे। तर ते माझ्या वयाच्या मुलांना मी सांगेन की जे पण आम्ही केलेलं आहे, आम्ही हे नाही म्हणत आहे की तुम्ही पण हे सगळं करा, तुम्ही पण हे भाजीपाला असं उगवा, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा, पण तुम्ही याला असं मध्यनजर ठेवा की जे आहे, जे भाजीपाला ऑर्गॅनिकरीते आपण उगवलेलं आहे ते केमिकलच्या पेक्षा जास्त बरं आहे। जवळपास आमचा आठवड्याला 400 ते 500 रुपयाचा भाजीपाला लागत होता। तो आमचा पूर्ण इथं होतो। फक्त आलू, कांदे, लसण एवढंच घेतो बाहेरून मार्केटमधून। बाकी सर्व प्रकारचे सीजननुसार आम्ही भाजीपाला इथं घेतो। खरीप असो, रबी पिके असो, ह्या सर्व भाजीपाला, फळे, जवळपास 97 प्रकारचे वनस्पती इथं आहेत। 700च्या वर प्लांट इथं आहेत। सर्व व्यवस्थित ऑर्गॅनिक पद्धतीने उगवतो आणि ऑर्गॅनिक पद्धतीनेच आम्ही हे खातो, म्हणून सर्वांची अगदी हेल्थ अगदी व्यवस्थित आहे, ठणठणीत आहोत आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।